माणसाची सुंदरता ठरवली जाते पण कधी नाकाच्या शेंड्यावरून। नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला। बोला ना बाई, भली मोठी नतन एवढी एवढंसं नाक शोभती का? तेवढ्यात मालकाला विचार पप्याचा बाप कशी दिसते। मालकाला माहिती अख्ख्या राजा टाकडीत आपलंच भूते सांगत पप्याची माई अगं तुझ्यासारखी बाईच नाही अख्ख्या गावात। मला सांगायचंय काय, नाकाला शेंडा पाहिजे। तुम्हाला माझ्या नाकाकडे पाहायला सांगितलं नाही, तुमचं विचारते मी। आपल्या नाकाला शेंडा नाही, नाकाला शेंडा। साधी मुलगी जरी पाहिजे असेल तर लोक म्हणतात पप्याची पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाकाच्या अगोदर नाका डोळ्यात पहा। तुम्हाला काय समजलं बरं नेमकं? ग बसा तुम्ही, काऊन उगं टेन्शन देऊ नका आणि घेऊ बी नका ना। विठ्ठल विठ्ठल। मुलगी पाहिजे असेल तर नाकाच्या शेंडा। आता म्हणतात कशी असू दे, पण पहिलं सांगते तुम्हाला, पोरी पाहतात तुमच्याकडे? हा, पुरी पाहतात का गुरुजी? पुरी भेटतात का? भेटतात का? भेटतात। लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे पाणी एखादी, ब्रह्मदादा तुमच्याकडे पाणी एखादी। म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत। गावागावात टेम्पो टेम्पो निघायला लागले पा, भेटच ना। मला सांगायचंय तुम्हाला, लग्न होतात पण जे कीर्तनात येऊन बसते त्यांचे, जे सप्ताहाचं नियोजन करू लागते त्यांचे, जे चांगल्या कार्य येते त्यांचे, गळ्यात माळा असेल तर लग्न होतात, पण जे बिनकामाचे मोक्कार फिरणार इकडं तिकडं त्यांचं सध्या धोका ते काळ। आणि ज्यांचे रखडली त्यांचं लय अवघड आहे। एके पोराची सुपारी फुटली, नेमकी तारी काढायची, पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं आणि ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही। पुरीचा बाप म्हणला अगं 3 मजली बिल्डिंग आहे त्याच्या आष्टीमध्ये, 50 एकरचा मालक आहे, एवढा मोठा तुला 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणे त्या पोराला, एवढा नोकरीला जावाईन कशामुळे, याला पोरगी द्यायची नाही। अगं झालं काय? इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते। अगं झालं काय? ते इकडे म्हणे तुमच्या कानात सांगत। अगं झालं काय नेमकं? तुम्ही इकडे हळूच म्हणते तुम्हाला माहित नाही म्हणे, हे मला पाहायला आलतं। म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचं। रखडले त्यांचा अवघड आहे। नाकाला शेंडा असावा, बाई किती देखणी असू द्या, पण काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेले। नाकाला शेंडा असावा महिला मंडळ, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी। रेंज मध्ये राहिले तर कळल तुम्हाला, असं टावर खाली रेंज जाऊ देऊ नका फक्त। नाकाला धार असावी फक्त, परत एकदा सांगू का तुम्हाला? नाहीच कळालं का? नाकाला धार असावी फक्त। आता काय काय जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो, आता शिकायला तुम्हाला। मला सांगायचं एकच, वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत, आणि वारकरी संप्रदायाचा कळसही तुकोबा आहे। तुका झाला कळचा भजन कराचा वकाच, भजन कराचा वकाच, भजन कराचा वकाच। तुका झाला कळचा भजन कराचा वकाच, भजन कराचा वकाच, भजन कराचा वकाच, सावकाश। जोरात टाळी वाजवा एकदा। तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकाश। पंचम वेदाचे निर्माते आहेत जगद्गुरु तुकोबारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे। आता वैराग्य कशाला म्हणतात ते ऐका। मला सांगायचंय तुम्हाला, कधी कधी लोक म्हणतात ताई आम्ही गाडीवर बसत नाही। वैराग्य कशाला म्हणतात ऐका बरं। आम्ही गाडीवर बसत नाही, त्या माणसाकडे बसायला सायकलही नाही, आणि त्या माणसानं म्हणावं मी गाडीवर बसत नाही, त्याच्याकडे ती गोष्ट अनुकूल नाही, आणि त्यानं त्या गोष्टीचा त्याग केला, याला वैराग्य म्हणत नाहीत। सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं ते वैराग्य म्हणजे जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं आहे। तुकोबाऱ्यांचा अधिकार माझी मज झाली अनवरवाचा, आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा जगण्याचा पाया चालण्याचे बाळ विचारांचे काळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया। तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले। अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबारे पंढरीश पांडुरंग परमात्माकडे येतात। पहा, पांडुरंग परमात्माकडे येऊन पाहिलं त्या रावळामध्ये, त्या देवळामध्ये आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तर जगाचा मालक तुकोबाऱ्यांकडे पाहत होता। तर बरेचसे सांगतात की तुकोबाऱ्यांनी भगवंतानं खाली मान घातली, असं नाही। जगाचा मालक भगवान परमात्मा ज्या वेळेला तुकोबाऱ्यांकडे पाहत होता, आणि तुकोबाऱ्यांनी विचारलं देवा दरवेळी आलो तर तुमची मान खाली झुकलेली असायची, यावेळेला माझ्याकडे पाहतायत काय कारण?
पण त्यावेळेला सांगतात मागण्याची आस पाही मुखाकडे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा पाहू लागले, काहीतरी मागा. पण तुकोबारे म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे देवा नाही मागू शकत, नाही मागता येणार, काहीच मागू शकत नाही. ज्या वेळेला भगवान परमात्मानं जास्त अग्र धरला तुकोबाराय काहीतरी मागावं लागलं. मनसी काही मागा येती देगा पांडुरंगा, येती देगा पांडुरंगा, येती देगा पांडुरंगा. हा मनसी काही मागा येती देगा पांडुरंगा, येती देगा पांडुरंगा, मनसी काही मागा आणि हेची देगा पांडुरंगा. जगाच्या मालकाला जरा बरं वाटलं, हेची देगापर्यंत का होईना आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय तर अभंगाच्या पहिल्या चरणी हेची दान देगा देवा, 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 हेची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागण्या मागतात. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आता मला सांगा, तुकोबारायांना भगवंतानं आग्रह केलाय मागा, कारण कायम मागत राहणं माणसाचा स्वभाव आहे, कधीच न मागणं हा संताचा स्वभाव, आणि जे मागत नाही त्यालाही अपेक्षा मागण्याची धरणं हा देवाचा स्वभाव आहे. मला तुम्हाला सांगायचे, माणसाला देण्यासाठी श्रीमंती लागते, उदारता लागते, स्वातंत्र्य लागतं. श्रीमंती, उदारता, स्वातंत्र्य यातली एकही गोष्ट नसेल तर माणूस कधीच दान करू शकत नाही. जगाचा मालक आपल्याला कधी मागा म्हणतच नाही, पण तरी सुद्धा आपली यादी तयार असते. देवा एखादा तरी मुलगा होऊ दे, देवा माझ्या मुलाचं लग्न तरी होऊ दे, देवा तेवढे 2 एकर जमीन तरी भेटू दे, गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं काही आपण मागतो. बरं, जे मागतो त्याच्यात आनंद भेटतो का? बऱ्याच दिवसानं तुम्हाला 9 सायासानं मुलगा झाला, उदाहरणार्थ मला सांगा, मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद, तोच आनंद मुलगा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी राहतो का? तोच आनंद तो मुलगा 10 वर्षाचा झाल्यावर राहतो का? बोला ना. तोच मुलगा 20 वर्षाचा झाला, तो आनंद मुलगा 40 वर्षाचा झाला, आनंद मुलानं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. सांगायचंय काय मला, ज्या मुलासाठी नवस केला तोच मुलगा कदाचित आपल्याला घराच्या बाहेर काढतो. अगदी क्षणिक सुख आहे माणसाला, आनंद होतो पण ज्या दिवशी झाला त्या दिवशी. जगाच्या मालकाला मागतो आपण, पण ज्यात आनंद नाही, ज्यात सुख नाही, ज्यात समाधान नाही त्या गोष्टी मुलगा मागा ना. पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरीख वाटे देवा. ज्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला झाला पाहिजे,
भगवंताकडे मुलगी मागावी. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, नबाई, मीराबाई, सुराईबाईंसारखी चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे की नाही? मला सांगा. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हादांच्या सारखा पाहिजे, आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा मुलगा असावा की नाही? मला सांगा. महिला मंडळ, बऱ्याच जणीला वाटतं की आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला यावेत, वाटतं की नाही? असं करा नाही तर असं करा, वाटतं का? येतील ना तुमच्या पोटी प्रभू रामचंद्र, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. दशरथजी येतात स्वतःच्या हाताने चहा करून पितो, पण अजिबात विचारत नाही. उलट सांगते, तुम्ही आणा मला थोडासा चहा बसलेल्या जाग्यावर. नाशिकच्या भागात तुम्हाला गंमत सांगते. मी निघाले कीर्तनाला, संध्याकाळची वेळ होती. म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला. म्हणे ताई आली असती बरं का, पण लय आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. हाय का मालिका? सांगा मला. आहे का? हाय का? आता चालू आहे का सध्या? हां, म्हातारे बाया सुद्धा खुशाल माना हली त्यात. मला सांगायचंय काय तुम्हाला, जगाच्या मालकाकडे मुलगा मागा. प्रभू रामचंद्र येतील जन्माला, पण अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. पहा, चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येतो ना, आपलं मागणं देवाकडे काय मागतो आपण? वाढावे धनधान्य, वाढावे संतान, गृही भावे धनधान, गृही भावे धनधान, गृही भावे धनधान, वाढावे संतान, गृही भावे धनधान, गृही भावे धनधान, गृही भावे धनधान, वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. हे भगवान परमात्माकडे आपलं मागणं आहे. पण जगाच्या मालकाला मागावं पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. चांगल्या विचाराचा मुलगा, मुलगी असावी संत जनाबाईंसारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकाने बाईचं रूप धारण केलं. एग एग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. ज्या संत जनाबाईंना जगाचा मालक सुद्धा जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी यायचा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. 100 रुपये देते तुम्हाला कीर्तन संपलं म्हणा. ओव्या गाऊ कौतुके तू. मला सांगायचंय तुम्हाला, जातं कळतं ना, पण जातं. आता जात्यावरचे गाणे नाही राहिले पहा. पहिल्या काळात बाई लवकर उठायची, पहाटे 3ला 4ला दळण दळण्यासाठी. पहाटे 5 वाजेपर्यंत 5 पाहिले दळण दळायचे. आता त्यांचं सुटलं जातं आणि यांच्याकडे आलंय. कुठे चालले रामभाऊ? त्या आज चालू पिठाचा डबा घेऊन येतो तेवढा. मला सांगायचं काय तुम्हाला, जाता आता राहिलं नाही. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदाड्यात, बायकोनं केलं चालू. पाटे जाग परामंदी, जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगण, उठ गोदाड्यातल्या सोंगा. या आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, ऐका, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंग काही नाही, काही नाही गुणे. फिरविशी जाते. संत जनाबाईंना जगाचा मालक जात्यावरती दळण देऊ लागण्यासाठी यायचा. मुलगी असावी संत मीराबाईंसारखी, ज्या मुलीसाठी भगवंताने विषाचा प्राशन केलाय. विष का प्याला राजाजीने बेजा, पण परिणाम संत मीराबाईंवरती नाही, गोपाल कृष्णावरती झालाय. मुलगी असावी चांगल्या विचाराची. आताचे पोरी जर लग्न होऊन सासरी गेले ना, एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या राजा टाकडीत कळतं कुणाची सून भाकरी करते. मला खरं खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही पहिल्या काळात आजीबाई चुलीवर केलेल्या भाकरी किती फुगायच्या माय? चुलीवर केलेल्या भाकरी. आता भाकरी करणाऱ्या फुगत आहेत, फुगलेल्या भाकरी पाहायला भेटत नाही. सांगायचं मला, एक मुलगी असावी पण चांगल्या विचाराची असावी. मुलगा असावा तोही चांगल्या विचाराचा. जगाच्या मालकाकडे मागा, पण मागावं काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी
पडून दी. भगवंताला मागावं. काय मागावं? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा शेवटच्या श्वासाला तुझं नाम मुखात येऊ दे. संतांनी मागितलं पण अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. भगवंताला मागायचं देवा प्रपंचात मन लागूच देऊ नको. मनच का? मन हे चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ, म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही. अखंड कंठात भगवंताचं नामचिंतन आहे. अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिरावलं गेलं पाहिजे. मग झाले समाधान आणि पायी विसावले मन. समाधान झाल्याशिवाय राहत नाही, पण मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. भगवंताला मागावं पण काय मागावं? मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण तुम्हाला सांगते, आज आपण पाहतो आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून आपल्याला अजिबात चालणार नाही. चांगल्या विचाराचा मुलगा असावा, चांगल्या विचाराची मुलगी असावी. जगद्गुरु तुकोबारे भगवंताकडे मागणं मागतायत. मग मी अगोदर सांगितलं, श्रीमंती पाहिजे, उदारता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. मग भगवान परमात्माकडे 3 गोष्टी आहेत का? श्रीमंती आहे का? विश्वाला श्रीमंत करणारी लक्ष्मी देवाची चरणाची सेवा करण्यासाठी आहे. तो कमी श्रीमंत असणार आहे का? आपण पाहतो भगवंताला स्वातंत्र्य आहे का? जगाचा मालक आहे तो. मग विश्वाचा मालक आहे, त्याचा मालक कोण? दुसरं सांगते, भगवंताला स्वातंत्र्य, उदारता आहे का? किती उदार भगवंत आहे का? फक्त बापाची मांडी पाहिजे होती तर अढळ पद दिलंय. उपमन्यूला फक्त दुधाची वाटी पाहिजे होती तर दुधाचा समुद्र दिलाय. मला सांगायचंय, एवढा उदार भगवान परमात्मा आहे. मूठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली आहे. 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या द्रौपदी मातेला. एवढा उदार भगवान परमात्मा आहे. फक्त त्याला द्यावं लागतं. देव देतो, पण घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. आज तुम्हाला सांगते, आपल्या सप्ताहामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बापूसाहेब दादा आरदड खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण कीर्तनकार महाराज मंडळी कुठं न बोलवा, भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विन कीर्तन. म्हणून एकदा आमच्या बापूसाहेब दादांसाठी जोरात टाळी वाजवायची. त्या परिवाराचे खूप खूप धन्यवाद. मला सांगायचं, एक जगाच्या मालकाला मागावं, देव देतो पहा. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण देवाला मागावं काय हा मोठा प्रश्न आहे. संत नामदेव महाराज सांगतात, भगवंताला मागा मनुष्य करीसी तरी, भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. कुत्रा बनव पण तुझ्या दारातलं उष्ट खाण्यासाठी. विनंती करायची, भगवान परमात्माला मागायचंय. उदक करीसी तरी सडियाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. पाषाण करीसी तरी रंगशिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवाला मागावं, पण कधी कधी हा प्रश्न पडतो, आपल्यापेक्षा भाग्यवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या वेटेवरती उभा आहे ती वीट सुद्धा भाग्यवान आहे. योगे 28 वेटेवरी उभा. मानवाचा जन्म भेटला, याच देही गडे देवाचे भजन. पण जन्माला आल्यावर भगवंताचं नामचिंतन आपल्याला सुचत नाही. पण आपल्यापेक्षा सुद्धा ती वीट भाग्यवान. कितीच्यामुळे पंढरपूरला धन्यता लाभली आहे. कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घडवीत उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. पाहताच होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठ्ठल
भाग्यवंत. जगाच्या मालकाला मागावं पहा. विश्वातलं सर्व सुख देवाच्या चरणाजवळ आहे. जेवढा आनंद तुम्हाला डोक्याजवळ बसून भेटत नाही तेवढं चरणाजवळ बसल्यावर प्राप्त होत आहे. डोक्यावर बसल्यावर काहीच भेटत नाही आपल्याला. कारण मला सांगा, दुर्योधन आणि अर्जुन ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार होतं भगवंताला भेटण्यासाठी आले, भगवंताची सहाय्यता घेण्यासाठी आले. दुर्योधन आला पण देवाच्या डोक्याजवळ बसला. अर्जुन आले पण कुठे? भगवंताच्या चरणाजवळ. सगळ्यात अगोदर देवानं पाहिलं कोणाला? बोला ना, कोणाला? अर्जुनाला पाहिलं की नाही? दुर्योधन म्हणे देवाच, त्याच्या अगोदर मी आलोय आणि खुशाल त्याला बोलतो म्हणे काय मागायचं मागा. अर्जुन म्हणे मी मागतो. दुर्योधन म्हणे सगळ्यात पहिले मी आलोय तर मी मागणार, माग काय मागायचं. तर भगवंताने सांगितलं तुम्ही माझ्याकडे आलायत, सहाय्यता करण्यासाठी आलायत, सहाय्यता घेण्यासाठी, पण एकीकडनं माझं पूर्ण सैन्य राहील आणि एकीकडनं फक्त मी एकटा. हातात शस्त्र नाही, काही नाही. वाटलंच मनात आलं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगल म्हणे. असं दुर्योधनाने विचार केला देवाला घेऊन काय करता. कारण सध्याच्या काळात माणसाला देवाकडून पाहिजे, देव कोणालाच नकोय. देवाकडून पाहिजे, देव नकोय आपल्याला. दुर्योधनानं मागितलं पण देवाकडून मागितलं, अर्जुनानं मागितलं पण देवालाच मागितलं. मग विजय कोणाचा झाला? मला सांगायचंय तुम्हाला, देवाच्या चरणाजवळ सुख वसे तुझे पायी, मज ठेवी त्याची ठाई. विश्वातलं सर्व सुख भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. देवाला मागावं. जगद्गुरु तुकोबारे मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त झाली ना तर विसर पडण्याची सवय असते माणसाला. मग तुकोबारे म्हणतात देवा तुझा विसरच कधी पडू देऊ नको, हेच दान मला दे. मग भगवान परमात्मा म्हणतात तुकोबारे आहे, जर तुम्हाला माझा विसर कधीच पडू दिला नाही तर तुम्ही काय कराल? अभंगाच्या थोड्याशा मनातून टाळ्या वाजवा, वेजाना देऊ नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवान तुझा विसर नाही पडला तर अखंड गुणगान करेल. मग नामचिंतन पण कसं? आवडीनं. कारण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. परमार्थ करावा, भजन करावं महिला मंडळ, पण आवडीनं. सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. आवडीनं करावा. कारण संतांनी सांगितलंय, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घन श्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. तूच माझी आई, तूच माझा बापा, मुखी नाम घेता जाय तोसी पाप. तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम, तूच घन
श्याम परमार्थ करावा, नामचिंतनही करावं पण आवडीनं. मग लोक म्हणतील ताई भजन केलं तर फायदा काय? फायद्याशिवाय आपण कोणतं काम करत? बोला ना, एखादं काम सांगू दादा हे काम करा, लोक म्हणतात करू पण फायदा काय? कीर्तन चला येऊ पण फायदा काय? फायदा आहे ना तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा, कधी संकट येत नाही. का करावं ना भजन? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ, किंवा सारासार विचार करा उठा उठी नामदरा कंठी. आता बऱ्याच मावश्या म्हणतील ताई भजन करायचं आणि करू म्हातारपणी. पहिल्या काळात माणसं जगायचे 100 वर्ष दादा, आता जगत नाही. 60-70 आणि लईच जगले तर 80 वर्ष. कारण पहिल्या काळातली माणसं तशी होते, दिप्पाडची दिप्पाड. एक मावळा दिवसभरात एक माणूस 5-5 पासून खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा 5 25 चपाती एका टायमाला खायचो पा. आता करूच मरल. आता दिवसभर एकच चपाती खाता, एवढे हातपाय, भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ. आता कशात तसे वाघ नाही राहिले पहिल्या काळातले. माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह, शत गणले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं भजन